पुढील 2 दिवस मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राचा इशारा. मुंबई आणि ठाण्यातील सोमवारचं तापमान जवळपास 38 अंशांच्या पार. 26 हल्ल्याची पुनरावृत्ती रोखण्यासाठी एआयचा वापर करणार. राज्यातील 720 किलोमीटर समुद्र किनाऱ्यावर एआय मार्फत देखरेख ठेवणार. मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणेंची मोठी घोषणा. न्यू इंडिया बँकेतील ठेवीदारांना दिलासा. 27 फेब्रुवारीपासून प्रति ठेवीदार 25,000 काढता येणार. आरबीआयनं नेमलेल्या बँकेच्या सल्लागार समितीत बदल करण्यात आला. ठाण्यातील 3 हातनागा पेट्रोल पंप परिसरात एका 4 चाकीला आग. संपूर्ण कार जळून खाक. आगीचं कारण अद्याप स्पष्ट. सांगलीच्या कुंडलवन अकादमीमध्ये 63 प्रशिक्षणार्थींना विषबाधा. सांगलीतील रुग्णालयात उपचार सुरू. सर्वांची प्रकृती स्थिर. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर उजळले बीडच्या कंकालेश्वरचं मंदिर. आकर्षक विद्युत रोषणाईनं कंकालेश्वर मंदिराला सजावट. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवस आसामच्या दौऱ्यावर. गुवाहाटीमध्ये मोदींचा रोड शो. यावेळी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सर्माही उपस्थित. अभिनेत्री कटरीना कैफचं महाकुंभात पवित्र स्नान. परमार्थ निकेतन कॅम्पमध्ये स्वामी चिदानंद सरस्वती यांचे आशीर्वादही घेतले. यावेळी कटरीनाच्या सासूबाई देखील उपस्थित होते. हज यात्रेसाठी प्रवास आणखी महाग होणार. सरकारकडून पासपोर्ट, व्हिसा आणि कॉन्स्युलर शुल्कासाठी नवीन धोरण जारी. नवीन नियमानुसार हा खर्च 15 ते 20 पट वाढू शकतो. स्टारबक्स जगभरातील 1100 कॉर्पोरेट नोकऱ्या कमी करणार. स्टारबक्सचे सीईओ ब्रायन निकोल यांची घोषणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.